बातमी बीड संदर्भात आहे। बीडमध्ये नेमकं चाललंय काय हा सवाल उपस्थित होतोय, कारण गेल्या काही दिवसातील घटना पाहिल्यावर राज्यभरातील जनतेला हा प्रश्न सतत भेडसावतोय। बीडमध्ये किती आक्का आहेत हा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्ण आंधळे 3 महिन्यानंतरही सापडलेला नाहीये। सीबीआय त्याचा शोध घेत आहे, तर दुसरीकडे बीडच्या शिरूरमधील सतीश भोसले उर्फ खोक्या याचे गेल्या काही दिवसांपासून कारनामे समोर आले आहेत। कारमध्ये पैशांची बंडल फेकणं, वन्य प्राण्यांची शिकार करणं, दमदाटीच्या घटनांचे खोक्याचे व्हिडिओ वारंवार समोर येत आहेत। त्याच्यावर वन अधिकाऱ्यांचा पोलिसांची कारवाई आहे, पण अद्यापही खोक्या फरार आहे। शरण येणार असल्याची चर्चा आहे असं सूत्रांकडून कळत आहे। तर तिसरीकडे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयांनी एका दुकानदाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे। त्यामुळे बीडमध्ये नेमकं राज्य कुणाचं, कायदा सुव्यवस्था कुठं आहे, पालकमंत्री काय करतायत असा प्रश्न विरोधक उपस्थित करतायत।